आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे की जे आपल्या तावडी प्रदेशातील आमच्या सुनसगावचे प्रतिष्ठित असे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि मी ज्यांना गुरुस्थानी मानतो असे तुकाराम दौलत पाटील यांचे आपण आज ओळख करून घेणार आहोत. नमस्कार मामा. राम राम. तर मामा मी त्यांना म्हटलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की त्यांचं गाव मूळ गाव हे सुनसगाव नसून त्यांचं मूळ गाव कोणतं आहे ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ. तुमचं मूळ गाव कोणतं तो मामा? मोहाडी. हा, मग मोहाडीवरून सुनसगावला तुम्ही आले, कशासाठी आले? आजीच्या इस्टेटवर. आणि मग तिथे आल्यानंतर कोणत्या साली आले तुम्ही? ते 100 वर्ष झाले सर. हा. आणि तेव्हा गरिबीची परिस्थिती होती का? हो, अन्न भेटत नव्हतं. हा. मग आल्यानंतर काय काम केले तुम्ही? काय लोकांकडे महिंदारी सालदारी शेती घेतली सर. कष्ट करून स्वतः राहून. सप्ताह मग आमच्या त्या परिसरात सुनसगाव परिसरामध्ये मग शेती घेतली. हो. आणि मग शेतीमध्ये मी असं ऐकलंय की तुम्ही जी शेती घेतली ती कोरडवाहू होती. हा. मग तिला ओलाय करण्यासाठी काय केलं तुम्ही ना? मग ओळख करता विहिरी खोदल्या. विहिरी खोदण्यासाठी मग तुम्ही काही मशिनरी वापरली का? हो, मी स्वतः घालली सर. स्वतः घरच्या घरी 4 विहिरी. बघा बा, 4 विहिरी स्वतः दररोज स्वतःमध्ये शेतामध्ये राबून म्हणजे स्वतः खणून 4 विहिरी खोदल्या. आणि म्हणजे कष्ट शेती याला तुम्ही फार महत्व दिलेलं आहे. पाणी मीच पाहिलं सर. हा. पाणी मीच पाहिलं, मीच शेत घेतलं. मग त्याच्यामध्ये विहीर खोदली. त्याच्यामध्ये बकऱ्या चालून आल्यावर विहीर खोदली. वा वा. वना वही माझ्या सोबतच होते. मग या विहिरीचं म्हणजे ठिकाण, पाण्याचं ठिकाण सुद्धा तुम्ही मी पाहिलं. पुढं पाणी पहिलं सुट मीच पाहणार. आणि घरच्या घरी पाणी बी पाहता तुम्ही. हो. अजून काय काय सेवा करता बरं तुम्ही? ढोरांची, हा, माणसांची, हा. कोणाला संतती होत नसली त्यांची औषधी देणे, औषधी देणे, आयुर्वेदिक. आगेमुळे बोलवणं, हा. याचे काही कामं करतो मी सर. समजे आणि ढोरांचं काही पाय मुरडा, माणसांचा हा, काही डोळ्या काही फुटला, हा. काही असे कामं करतो सर. बरं, झाडपाला वनस्पती यांची बी बरीच माहिती आहे तुम्हाला? पूर्ण संपूर्ण 12 वनस्पती. बाप. म्हणजे झाडपाल्यापासून औषध देता का तुम्ही? समजा बिलकुल तुम्ही एकच वेळा करतात कधी हा. निंबाचा पाला सकाळी चावल्यानंतर हा. तुम्ही मला 8 दिवसांनी 100% सुरू पहा, आता त्यांनी बोलता बोलता असं सांगितलेलं की सकाळी अनुषापोटी लिंबाचा पाला चावून खाणे, त्याने आणि कोणच पिऊन घे. रस पिऊन गेले. अजून काय अशा औषधी बरं? एक टणटणीचा पाला, टणटणीचा पाला, रुईची काडी, हा, भोकरची काडी, हा. अशा काही वस्तू आणि काही माती असते ना काही आपली हा, बेटा, हा. ते फार उपयोग आहे. काळी मातीचा काय फायदा आहे बरं? काही मातीचं कशी सुरू असो त्याच्यावर लावायचं, लेप लावायचा. लेपला आपला बजावला लेप कसा राहतो हा. सर, तसा तो लेप राहतो. आता हे तुमच्या पायाला सुजायले ना, हा. तुम्ही लावला आतावी हा. तर सकाळशी समजून. बरं, बकऱ्या चारणे म्हणजे बकऱ्या त्याच्यात कसं काय आले तुम्ही बकऱ्यामध्ये? बकऱ्यामध्ये मालुमगिरी घेतली सर. हा, त्याच्यामध्ये मालुमगिरी घेतल्यावर एका बकरीला 4 बच्चे द्यावं हा. अशी मी स्वतः कष्ट करून हा. आणि त्याच्यावर ते 4 मग त्याच्यावर शेत्या घेतल्या. त्याच्यावर शेता घेतली. त्याच्यावर मग जोडधंदा म्हणून बकरीचं समजा तुम्ही उत्पादन. शेतीचं हा. बकरीचं माझ्याकडे काहीच नव्हतं. हा, आता मी हा, समजलं का सर, हा.
शर्ट अंगात घालायला नव्हतं एवढं परिस्थिती केली 25-30. म्हणजे अत्यंत गरिबीतून गरिबीतून बिलकुल शेती घेतली, हा. बकऱ्या घेतल्या बकऱ्या. आणि त्याला जोडत. संरक्षण करून आणि मग पुढे गेलो. बरं, आणि असं ऐकलंय तुम्ही की शिक्षण सुद्धा घेतलंय. हो, काय शिक्षण घेतलंय? समजे जे मुलं आहे आमच्या गावातले हा. त्या मुलाला शिकवून हा. समजायला मागायला नाही, शिकाडू म्हणजे आता तुम्ही स्वतः किती शिक्षण घेतलंय? 7वी. 7वी. वा रे वा. हम्म. आणि 7वी शिक्षण घेतलेलं असल्यावर सुद्धा तुम्ही नोकरीला का गेले नाही? मग त्या काळामध्ये नोकरी लागली असती. ते सर अन्न भेटत नाही. हा. काय बोललं सर तुम्ही हा शब्द हा. फार महत्वाचा म्हणजे कुठे कारण अन्न भेटत नाही. हा. मग काय करणार आहे? बरं. मग शेवटी भरती होऊन गेलो. ते भरतीतून माया लढत आली तर चालला आलो. हा. अन्न भेटत नव्हतं. 4 भाऊ होतं. देव डांगर कलेक्टर पाहिले होते. तुम्ही काही पाहिले नाही सर. मी यांची ओळखी करून दिली. मी सुरत जाऊन पोळ पाहिले ना. पोळ देव डांगर आणले ते 4-6 आणि आम्ही 4 खायला. ते देव डांगर खातो. खायला मिळत नव्हतं. खायला मिळत नव्हतं. हा. इथली वाटेल की म्हणजे परिस्थिती अशी होती की जीवन जगणं, खाणं, पोटाला 2 कात मिळवणं हे म्हणजे अन्नच भेटत नव्हतं. धान्य होतं. त्याच्यामुळे या नोकरीचा हा काही विषय. हा, घेतला नाही. अन्न भेटत नव्हतं सर. बरं, हे जे शिक्षण तुमचं झालं, हम्म. पण हे शिक्षण तुम्ही इतरांना सुद्धा अनेक लोकांना अशी मदत केलेली आहे. मग शिक्षणाच्या कामी, औषधीच्या कामी, समजा मिरचीच्या कामं, हा, कामी, भरतीच्या मिरचीच्या कामी. कामी, हा. काय काय मदत केली बरं तुम्ही अशी कोणाकोणाला? त्यांना बसून मार्गदर्शन. कसं पया कसं हा. राहा वाह. कसं राहा हा. आज भरती व्हायच्या टायमाला आगमन करा हा. का बाळ कमी करा का केक खाऊन भरती करा अशी मालूमगिरी करत राहिलो सर. वजन वाढवण्याची. वजन वाढवायचे हा ट्रेनिंग घ्यायची. आता हे मुलगा लावलाय मुरली अप्पाला. आणि मला असं विचारायचं की पैलवान सुद्धा कुस्त्या सुद्धा खेळलो मी डावपेच सुद्धा वाह. खेळलो. तू मला शिकायला इथं काही सांगितलं हा. नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगताना आनंद वाटेल, मी तोताराम पाटील यांच्यासोबत लहानपणापासून जायचो बकऱ्या चारायला. तर मला नदीमध्ये ते डावपेच शिकवायचे, कुस्तीचे, पैलवानकीचे. आणि तिथून मग मी सुद्धा त्यांच्यापासून पैलवानकीचे धडे घेऊन कुस्ती जिंकणे, व्यायाम करणे, काडीचे हात शिकवले मला, गाडीच्या तलवारचे हात तलवारचे हात शिकवले. शिकवले. हा. म्हणजे सरांना शब्द शिकवलाय. अपुरा कोणतं ठेवलं. सर सकाळून शाळेत जात होते तर केव्हा येत होते 5 वाजायला. ऐकून घ्या मुलांनो, मी सकाळी शाळेत जायचो आणि तू बारून बकऱ्या चारायला जायचो. मग तोपर्यंत हे बाबा काय करायचे, बकऱ्या चारायचे. आणि मग आपली चिठ्ठी कशी कशी होती, चिठ्ठी असायची आमची. कुकडे गेलो कोणत्या शिवारात गेलो बुवा बकऱ्या, मग चिठ्ठी ते आंबराई होती. आंबराईचं एक झाड होतं. त्या झाडाच्या खोडामध्ये चिठ्ठी ठेवलेली असायची. पहिले देत होते सर. कुठे गेले बुवा? भोंडीमध्ये गेले बुवा, बल्ल्यावर गेले बुवा, मोहाडीकडे गेले, खेड्याकडे गेले, बराडीकडे गेले. बराडीला इतके बेकार लोक होते, कुडपे. त्यांच्या बंदरावर जायची कोणाची ताप नव्हती. पोपई गिपोई घेतल्या मी बकऱ्या चालू येत आम्ही. चोऱ्या करून पोपई खावायला. अरे मला कुठे पोरगी आहे ना, पोरगी सारखंच होतं सर. बारीक होतो मी, बारीक होतो. आणि खांद्यावर घेऊन जा. आणि काय काय खावडत काय मी जंगलामध्ये जंगलातलं जे चीज खावडत, डाळिंब कोणतं चीज फीज जो अशी आंबा असो, डाळिंब असो, कोणतं टरबूज असो आणि बकरीचे दूध असून काय दही खेळा बनवाय चालतो होतो. दही खेळा काही चालून साखर टाकून सर मस्त मारून दे. साखरची पुडी खिजायचं. साखरची पुढे खिचत नाही सर. म्हणजे 5 वाजायला शाळेत होतो. त्या शिक्षकाला सांगलं होतं या भाऊला 5 वाजेला सोडलं. म्हणजे शिक्षण बी बुडलं नाही पाहिजे, अभ्यास बी. शब्द बरोबर कंपलेट ठेवलं. म्हणजे या जे तोताराम पाटील यांनी अशी समाजासाठी तसे काडगे बाबा होते, तुकाराम महाराज होते, तशी समाजासाठी त्यांना जीवन दिलंय. आणि आवडता विद्यार्थी माझा आहे. माझ्या गावात विद्यार्थी विद्यार्थी त्यांचे कोण मास्तर आहे, कलेक्टर आहे, कोण आमदार आहे, त्यांना नाही पोह फक्त यांना नाही सोडलं. हा सर कुठेही असो मी घरी रात्री द्यायची जेवण पहा. काम असलं अडचण तर नाही तर मी जाऊ शकत नाही. माझं आणि अजून बघा हे झालं, धावपेच झाले, कुस्तीचे झाले, आरोग्याचे झाले, गायन सुद्धा. वही गायन, डफड वही हा. नवीन कलेकडे समजा शिकायला. आणि स्वतः वय वय
वया म्हणायचे स्वतः तुम्ही रसायचे माझे विद्यार्थी के आणून के खाऊ हा. के खाऊ. ते बुधवार अगोदरची गोष्ट आहे आणि मी उपाशी तेवढं संरक्षण कोणी करणार जगामध्ये महाराष्ट्रात बी करणार तेव्हा उलट सरळ अशोक एकदम फुल झाली म्हणजे घरी जगत नव्हतं घरी काय खाते काच पिल्या घरी जंगली जंगलातच दावलं मग दबा पुसंब्या पिसंब्या जंगलातच घरी काय आहे घरी काय नाही कुकडे बा इकडे गरीब होते घरी इकडे चिमणे आले की इकडे उडून जात मग काय खाशील घरी हे दाबाचे लाकडं खाशील मग ते जंगलात होणं सरळले फोडकोंबी केळी देऊन तो बांधून मुसंबी पोपई जाय भाऊ तर माझा विद्यार्थी खास हाय बेटा कोण हे सर मी बाकीचे गंज जाऊ शकत नाही बाकीचे नकली मग हा या जामनेले सात ते आठ माय बापाला वागवताना काही नाही अशी नकली त्यांच्या घरी जाताना ते जात नाही आज सरळ जो माय बापाला वागवत नाही सेवा करत नाही त्यांच्या घरी ते जाताना कोणाच्या घरी जाताना मी भावाकडे जात नाही हा. पुत्र म्हणजे त्याची वागणूक चांगली आहे ना त्याच्याकडे. जा. मी कोणाकडे जात नाही आठी मध्ये म्हणलं आलं हा. तर आठी तुम्ही म्हणजे 5 कामं झाले नंतर मग सराव रोज काही 5 कामं असले तरच घराच्या बाहेर निघतात पायालाच केला असो हाड मुडेल असो हा. हे समजे डोळ्या फुटेला असो गरबी कवटाय असो हे बघा, समजा केले. आजारात आपण तरी तरी नाही करायचं. नागिन होईल असो समजे काम मग वय बोलवणार मग आधी मग आणि पुढच्यात मग- पडेल पुढच्यात म्हणजे माणूस वाचत नाही आणि हे बा कोणाचे 5 पैसे घेणार नाही आणि पाय पाय चालता हम्म.